नमस्कार, मी सागर सोमनाथ माने, मेजर, गाव मातलेवाडी, तालुका मुरुड, जिल्हा धाराशिव. मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलो. आम्ही दोघेही तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला 4:20 माझा भाऊ आणि मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोशाला बसलो होतो. आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता. त्याच्यानंतर मग मी दोन दारे मोडले आणि दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दारं मोडण्यासाठी गेलो. मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असं चावा घेतला. त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला वाटलं की जास्त माझ्या गळ्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा धीर धरला. त्याच्यानंतर सेकंड वेळेस पण तसंच केलं, पण भावाने वाटलं की मी उठलो तर पुन्हा माझ्या गळ्याला चावा घेईल, माझं काय खरं नाही, म्हणून त्यांनी 2 वेळेस हे टाईम घेऊन पुन्हा तिसरी वेळेस त्याला बिबट्याने पूर्ण असं जबड्यामध्ये धरलं, अशा हाताला आणि बरगडीला. आणि त्याच्यानंतर त्याला असं 2 हवा असे मारले. मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडाओरडा केला. मी त्याच्या जवळच होतो, 40 ते 50 मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला. आणि मी तुरंत माझ्याकडे टॉर्च होते, मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे खेळले तर ती त्याला सावा घेत होता. म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण ओरडा केला आणि मीही जोरामध्ये आरडाओरडा केला. त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शेतामध्ये गेला, ज्वारीमध्ये गेला. मग त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन, जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढं जातात, सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं. तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा बचाव करून थोडं 400 ते 500 मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्याच्याकडे काही 4 व्हीलर आहे गावामध्ये, जे काय थोडं जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमांचे सर आणि मात्रेवाडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले. आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. त्याच्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी इथे नेण्यासाठी सांगितले. आणि आता इथं माझ्या भाऊ आणि मी इथं ॲडमिट आहे. वन विभागाचे अधिकारी आले होते आणि त्यांच्याशी माझी चर्चा झाली, कसं काय हे प्रकरण झालं, कसे बिबट्या आला, काय होतं, ते बिबट्याच होता का किंवा दुसरा कोणचा प्राणी होता, ह्याच्याबद्दल बातचीत झाली. आणि त्यांना आम्ही जे प्रकार घडला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांना सांगितलेलं आहे की हे बिबट्याच होता आणि त्या बिबट्यानेच हल्ला केला. त्याच्यामुळं माझा भाऊ विजय सोमनाथ माने हा गंभीर जखमी आहे. इथं जगदाळे हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर इथलं स्टेटमेंट चालू झाल्याच्या नंतर असं कळालं की त्या माझ्या भावाच्या जे लेफ्ट हँडमध्ये बिबट्याच्या जोरामध्ये असे दात लागलेले आहेत. जहरी दातामुळं त्याच्यात हड्डी फ्रॅक्चर झालेली आहे. त्यामुळे त्याचा हात असा थोडा मुव्हिंग होत नाही. त्याच्यानंतर त्यांनी OPDमध्ये OTGमध्ये ते प्रोसिजर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. मी माझ्या 2 टीम पाठवल्या आहेत तिथं आणि तिथे म्हणजे ठसे वगैरे कलेक्ट केलेले आहेत आणि सध्या त्याची म्हणजे दिसत आहेत ठसे वगैरे. आणि आपण ह्याच्यानंतरची पुढची परमिशन वगैरे घेऊन पुढचे जी काही प्रोसेस आहेत ते सगळ्या प्रोसेस फॉलो करू. ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे नेलेलं आहे आणि परिस्थिती व्यवस्थित आहे आता सध्या तर. आणि त्यांच्या बंधूची वगैरे मी स्वतः भेट घेतलेली आहे, विचारपूस केलेली आहे आणि ह्याच्याबद्दल वरिष्ठांना मी सर्व कल्पना दिलेली आहे. उपाययोजनेसाठी रात्री फिरताना जरा जास्त टाळावं, गरज असेल तर जावे. परत त्याच्यामध्ये हातामध्ये काठी, बॅटरी, गळ्याला मफरल वगैरे बांधलेला असावा की जेणेकरून त्याच्यापासून संरक्षण मिळेल. आणि सहसा म्हणजे जाताना मोबाईल वगैरे मोठ्यानं आवाज करणे, बोलत चालणे असं व्यवस्थित जर केलं तर त्याचं म्हणजे प्रमाण कमी होऊन जातं आणि तो असा हल्ला वगैरे करत नाही.